नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे. हा आहे हर्षीचा पार्ट 2. या पार्टमध्ये मी ज्या पुढच्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी या पार्टमध्ये मी दाखवणार आहे. येस, मी बोटिंग केलं आणि एवढीशा पाण्यात सुद्धा मी घाबरत होते. सो तुम्हाला ते माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल. तर इथे 2 माणसांसाठी, 3 माणसांसाठी, 4 माणसांसाठी किंवा अजून जास्त मोठ्या फॅमिलीसाठी सुद्धा बोट अवेलेबल आहे. आणि इथे थोडंसं पाणी आहे. 20 मिनिटं देतात, बट 20 मिनिटांच्या आतच तुम्ही ती बोट सोडून देता बिकॉज तुम्हाला पॅडलने ते चालवायला लागते बोट. सो ते पॅडल मारून मारून माणूस दमून जातो. त्यानंतर मी संत दर्शन हे संग्रहालय बघायला गेले. हे संग्रहालय मी जास्त बोलण्यापेक्षा तुम्ही फक्त बघत राहावं आणि तुम्ही त्याचा अनुभव घ्यावा असं मला वाटतं. इथे संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखमेळा आणि संत एकनाथ आणि इतर अनेक संतांच्या जीवनातील प्रसंगही खूप सुंदर पद्धतीने साकारलेले आहेत. प्रत्येक कथा भक्ती, श्रद्धा आणि चांगल्या विचारांची शिकवण देते. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचाही देखावा पाहायला मिळतो. सगळ्यात खास वाटली ती इथली शिल्पकला. प्रत्येक मूर्ती इतकी जिवंत वाटते की क्षणभर ती खरीच आहे असं वाटतं. या अप्रतिम शिल्पनिर्मितीत शिल्पकार गणेश कुंभार आणि त्यांच्या टीमचे महत्त्वाचे योगदान आहे. इथे आल्यावर मला खरंच असं वाटलं की मी वृंदावनात आली आहे. कारण सगळं असं मध्ये राधाकृष्ण बसलेले आहेत आणि आजूबाजूंनी गायी आहेत, वासरू आहेत आणि श्रीकृष्ण मध्ये बासरी वाजवत आहेत आणि लहान मुलं, गायी, वासरू हे सगळी मस्त बासरीची धून ऐकत बसलेत आणि मला सुद्धा ती धून ऐकतच बसावीशी वाटलेली. पुढे बऱ्याच ॲक्टिव्हिटी करण्यासाठी होतं, स्काय सायकलिंग वगैरे, बट मी ते काहीच केलं नाही बिकॉज लेट होत होता आणि ऑलरेडी मी प्रवासामुळे दमले होते. आणि जाता-जाता तुम्हाला सांगते असं ढग काळे पडले होते आणि मला असं वाटलं अरे बापरे! पाऊस येतो की काय? आणि खरंच पाऊस आला. बापरे! इतकं छान वाटत होतं. मी एका ठिकाणी थांबले, नशीब तिथे एक कॅफे होतं तिथे थांबले. त्या कॅफेत पूर्ण गर्दी झाली आणि पाऊस पडला आणि मस्तपैकी तो सगळा सीन बघत घाटातला मी चहा घेतला आणि माझ्या पावसाळ्याची सुरुवात झाली असंच म्हणते. आणि पुण्यात एंट्री केल्यानंतर हे सुंदर इंद्रधनुष्य दिसलं, जे की मला 3 वेळा दिसलं माझ्या घरी पोहोचेपर्यंत. आणि घरी पोहोचता पोहोचता मला भजी खाण्याची खूप इच्छा झाली. मी भजी खाल्ली. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.